सुना आल्यानंतर ना सुनांना घरात झाडू कसा मारायचा, घरात कोणाला काय आवडतं, घरामध्ये स्वयंपाक काय बनवायचं, हे सगळं सासूला विचारून बनवायचं. आणि ती बिचारी बनवतही असते. हां, की आता तुझी जबाबदारी आहे, घरातलं काम वगैरे सगळं करणं ही तुझी जबाबदारी आहे. ठीक आहे, ती आलेली असते नवीन घरून नवीन ठिकाणी, ती मान्यही करते. पण मला हे समजत नाही सासवांना, की मग तिला घरातले प्रॉपर्टी का दाखवत नाही, की हे रान आपलं आहे, हे रान तुमचंच होणार आहे, ही जागा इथून एवढी आपली आहे, माझ्याकडे एवढे दागिने आहेत, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी एवढे पैसे बँकेत ठेवलेत. त्याचं का बरं हिशोब देत नाही? घरातली साखर कुठल्या डब्यात आहे, मीठ कुठल्या डब्यात आहे, बाकीचे डाळीडुळी कुठल्या डब्यात आहे ते सांगतात. मग प्रॉपर्टीचं बद्दल का बरं सांगत नाही? ते पण सांगा ना. ते सांगायला का तुम्हाला भीती वाटते? मग आम्ही का तुमच्या सगळी घरातली कामे करायला आलेलो तिथून एवढं शिकून सवरून? कामं तर आम्ही करणारच, ते आम्हाला मान्य, आम्ही करणार, हसत करू. पण बाकीचं पण आम्हाला सांगा ना, जरा आम्हाला वेळ द्या, की काय करायचं असतं, काय नाही, कसं समजून घ्यायचं असतं, कसं नाही. का डायरेक्टली इथं झाडू आहे, इथं सुपली आहे, इथं हे आहे, इथं ते आहे, आता ही तुझी जबाबदारी आहे. आल्या आल्या सगळ्या जबाबदाऱ्या टाकून देणार. तशा घरातल्या प्रॉपर्टीच्या पण जबाबदाऱ्या द्या आमच्याकडं.